लग्नासारख्या पवित्र नात्याला कवच बनवून एका टोळीने सरळ लाखो रुपयांचा गंडा घातला। हो, ही घटना आहे नगर जिल्ह्यातील आणि यात एका निरपराध तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। नगर रेल्वे स्टेशन रोडवर राहणाऱ्या एका महिलेशी पीडित तरुणाशी ओळख झाली। तिने सांगितलं की आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधते आणि अविवाहित असल्यामुळे अनिल गायकवाड नावाच्या तरुणावर विश्वास ठेवून लग्नाची बोलणी केली। 24 जुलै 2025 रोजी पुण्यातील आळंदी देवळात थाटामाटात लग्न पार पडलं। सुरुवातीचे काही दिवस सगळं छान चाललं होतं, संसार सुखाचा वाटू लागला होता। पण मित्रांनो, ही सुखकथा फार काळ टिकली नाही। केवळ 10-15 दिवसातच खरी कहाणी बाहेर आली आणि मग उघडकीस आलं एक अजून धक्कादायक सत्य। ज्याच्याशी लग्न लावून दिलं गेलं त्या महिलेचे या आधीच 3 विवाह झाले होते। 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पोलिसांकडून गायकवाड यांना फोन आला, तुमच्यावर तक्रार आली आहे, हजर व्हा। तिथे पोहोचल्यावर काय दिसलं तर वधू, तिची आई आणि 20-25 त्यांचीच लोक पोलीस ठाण्यात आधीच हजर होते। यामुळे हे स्पष्ट झालं की ही टोळी केवळ लूटच करत नाही तर गुन्हा दडपण्यासाठी दबाव, धमक्या आणि खोटे आरोपही करतं। मित्रांनो, ही कहाणी आहे त्या अनेक फसवणुकींपैकी एक। आजच्या डिजिटल युगात लग्न जुळवणं सोपं झालं आहे, पण याचाच गैरफायदा घेऊन काही टोळ्या सरळ लाखो रुपयांचा गंडा घालतात। म्हणूनच जागरूक राहा, चौकस राहा आणि अशा टोळ्यांना बळी पडू नका। कारण लग्न हे विश्वासावर उभं राहतं आणि विश्वास तुटला तर कायमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं।